शेतकरी मित्रांनो नमस्कार. पाहू शकता ही माझी केशर आंब्याची बाग आहे. मित्रांनो या बागेमध्ये आता पाऊस पडून गेल्यानंतर या ठिकाणी खूप असं गवताचं प्रमाण या ठिकाणी झालं होतं. तर बाग आत्ता रोटावेटरच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी रोटावेटर मारून आत्ता बागेतील पूर्ण गवत मित्रांनो या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. थोडंफार आळ्याच्या भोवती जिथे चिटकून रोटावेटर चालले नाही अशा ठिकाणी थोडेफार गवत राहिले आहे. परंतु आता मजुराच्या सहाय्याने मित्रांनो आता थोडाफार पाऊस झाल्यानंतर याला भेसळयुक्त खतांचा डोस द्यायचा आहे मित्रांनो. मराठवाड्यामध्ये सध्या खूप कमी प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळे आणखी मी या झाडाला खत दिलेलं नाही. जसं थोडाफार जमिनीमध्ये ओलावा निर्माण होईल, त्यानंतर या झाडाची मशागत करून याला भेसळ खताचा डोस सोबत जुलैच्या एंडला याला कल्टार देऊ. म्हणजे जेणेकरून कल्टार जुलै एंडला दिलं तर मित्रांनो आपल्याला फळ हे मेच्या सुरुवातीला म्हणजे थोडं लवकर भेटतं. एप्रिलच्या शेवटी आपल्याला फळ मिळायला चालू होतं. त्यामुळे योग्य त्या वेळेस कल्टार देणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. कल्टार नाही दिलं तर काय होतं, बऱ्याच शेतकऱ्यांची शंका असते की कल्टार नाही दिलं तर काय होतं. कल्टार नाही दिलं तरी झाडाला फळ येतं. परंतु काही झाडं अशी असतात जे की वर्षाआड येतात. अशा झाडांना जर कल्टार दिलं तर त्यांना तोवर येऊन मित्रांनो या ठिकाणी रेग्युलर फळधारणा होऊ शकते. बहुतेक ठिकाणी असं आहे की काही झाडं हे पालवीवरती जातात आणि पालवीवरती जाऊ नये यासाठी ट्रॅक्टरपोट्रोझॉल म्हणजेच कल्टार, सिजेंटा असेल किंवा दुसरी कुठली कंपनी असेल जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, कुठल्याही कंपनीचं कल्टार घेऊन तुम्ही या झाडांच्या मुळाशी जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर दिलं तर मित्रांनो तुम्हाला ही केशर आंबा असो वा कुठलाही आंबा असो याची फळधारणा नक्कीच लवकर होईल. आणि योग्य वेळी मार्केटमध्ये जर आंबा आला तर मित्रांनो आंब्याचा रेट तुम्हाला तर माहितीच आहे. सुरुवातीला जर आंबा आला तर आंब्याचा रेट छान असतो. ज्यावेळेस सर्व जणांच्या बागा येतात त्यावेळेस आंब्याचा रेट जरा घसरतो. तरी देखील आंबा हे पीक असं आहे मित्रांनो, शेतकऱ्यासाठी खूप परवडणार आहे. अगदी कमी मशागतीमध्ये या ठिकाणी आंब्याचं तुम्हाला भरघोस असं उत्पन्न निघू शकतं. तर आंबा लागवडीसाठी मित्रांनो विशेषतः या ठिकाणी पाहू शकता, माझी ही जरा मुरमाड आणि बरडी जमीन आहे. तर ही मुरमाड आणि बरडी जमीन आंबा लागवडीसाठी योग्य का असते मित्रांनो, याचं मुख्य कारण म्हणजे या जमिनीमध्ये कितीही पाऊस पडला तरी पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होतो आणि ज्यावेळेस झाडाला तानाची गरज असते अशा वेळी योग्य प्रकारे या झाडाला ताण बसतो आणि ताण बसल्यामुळे येणारा मोहर आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न मित्रांनो अगदी छान असतं. करिता तुम्ही जरी देखील असे आंब्याची बाग लावणार असाल किंवा लावू इच्छित असाल तर तुम्ही बरडी जमीन तसेच थोडी मुरमाड जमीन याची निवड करावी, ज्या जमिनीतून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल आणि त्यामुळे तुमची बाग ही सुद्धा त्याची वाढ सुद्धा अतिशय छान होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे माझं आंब्या बागेचं नियोजन असतं. यामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील आंबा बागेविषयी तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या मातीचा वारसा या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आंबा लागवडीसाठी या ठिकाणी प्रोत्साहन भेटेल आणि आंबा लागवड केली तर शेतकऱ्याचं नक्कीच उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.